सेल्वी, बोल ना. यू नो वॉट, बोल ना पटकन बोल. काय मला ना माझा बर्थडे खूप मोठा असं सेलिब्रेट करायचा होता, पण मला एक गोष्ट रिअलाइज झाली. माझ्या आयुष्यात तुझ्याही इतकं स्पेशल कोणीच नाही. आय नो, मी हे सगळं खूप जे काही बोलते ते खूप फिल्मी वाटत असेल, बट माझ्या मनात आहे तेच सांगते युवी तुला. थँक्यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. काय तू पण. चल कापूया पटकन. युवी, तू स्पेशल केली आहेस माझी लाईफ. सॉरी 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 सॉरी. कापूया पटकन केक. हा. पटकन चल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर निशी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी लाईफ फॉर अस. तू केक केक. हा मग तेच तो तुझ्यासाठी आहे ना. तू का हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे निशी. हॅपी बर्थडे. काय काय काही नाही झालंय. कुठे काय काहीच नाही. सुमी आजीचा फोन आहे, बोल ना. उत्तर काय देऊ मी तिला. तिने जर विचारलं तारिणी कुठे आहे तर काय सांगू. इथे हॉस्पिटल नाही. माझ्याकडनं नाही होणार. अरे केडा, बोलावं तर लागेल ना, सुमीला कळवायला लागेल. तू बोल. देवा नको ना प्लीज. केडा असं करू नको, शांत हो आणि बोल. नाही केडा बोल. आई, अगं तू फोन उचलत नाहीये. कदाचित झोपला असेल तो. मुलगी फोन का नाही उचलत आहे. अगं सांगितलं ना, झोपले असतील ते. आणि आज ती थकून झोपली असेल. उद्या सकाळी आपण बोलूया. हा, तू पण जाऊन झोप. नाही नाही, पुन्हा एकदा लाव ना. आणि आता ह्या वेळेला केदारला लाव. केदारला तो माझा फोन उचलल्याशिवाय राहणार नाही, खात्री आहे मला. आई, अगं तू अगदी लहान मुलासारखं वागतेस ग. असा हट्ट करणं बरोबर आहे का. अरे हट्ट तर हट्ट म्हण, पण आत्ताच्या आत्ता फोन लाव, मला तिच्याशी बोलायचं आहे. ठीक आहे, शेवटचा प्रयत्न करतोय मी. हा, पण जर त्यांनी उचलला नाही ना तर मी त्यांची झोपमोड करणार नाही, आधीच सांगतोय. हा, लाव. सुमीचाच फोन आहे. केड्या बोल बोल, सांभाळा स्वतःला, बोल. हॅलो. हॅलो केदार. केदार, अरे फोन का उचलत नव्हता रे तुम्ही माझा. अगं झोपलेत सांगितलं ना तुला. केदार, अरे मी तुला काय प्रश्न विचारते त्याचं उत्तर दे ना. हा श्रीवल्ली, अगं ते झोपलो होतो म्हणून. काय झालं बोल ना. तारिणी कुठे. झोपली आहे ती. उठव ना तिला. तिला सांग सुमीचा फोन आहे म्हणा, तिला आता बोलायचंय तुझ्याशी. काय आता. हो हो. अगं काही अर्जंट आहे का. नाही म्हणजे तुला माहिती आहे ना की तिची झोपमोड झाली की पुन्हा झोप पण येत नाही. आता जस्ट झोपली आहे का, खूप दमली आहे बिचारी. मी सुद्धा आता बाहेरून बोलतोय. काय झालं, तिकडे सगळं ठीक आहे ना. हॅलो केदार, अरे मी बोलतोय. इकडे सगळं व्यवस्थित आहे, तू काळजी करू नकोस. आईला ना थोडं अस्वस्थ वाटत होतं, काहीतरी स्वप्न वगैरे पडलं म्हणून. ते तारिणी कशी आहे, बरी आहे ना, एवढंच विचारायला फोन केला होता. हा
बाकी काही नाही. तू काळजी करू नकोस. तू सुद्धा निवांतपणे झोप. आणि हो, सकाळी तिला निरोप मात्र द्या फोन करायसाठी. हां हो हो देतो. केदार केदार आठवणीने सांगा, विसरू नको, सांगते तुला. हो हो श्रीवल्ली सांगतो. तू पण झोप आता, ठीक आहे? मिस्टर केदार, ठीक आहे बाबा, ठेवतो मी. हा हो. हा डॉक्टर. आम्ही त्यांच्या शरीरातली गोळी काढली आहे, पण रक्त खूप वाहून गेलं आहे आणि मला वाटते कदाचित तुम्हाला इथे पोचायला फार उशीर झाला असावा. हो पण ती ती कशी आता? तिला बरं वाटतंय आता? ऑनेस्टली सांगायचं तर पुढचे 24 तास त्यांच्यासाठी फार क्रिटिकल आहे. या 24 तासात ते शुद्धीवर नाही आल्या तर नाहीतर त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. किड्या किड्या ऐक, किड्या किड्या ऐक 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 डोंट वरी, काही होणार नाही तारिणीला. आणि फोन का ठेवला असा मध्येच? अगं आई, तो म्हणाला ना उद्या सकाळी फोन करेन म्हणून. ते तुमचं बोलणं झालं ना, बस झालं. माधवा, अरे त्याला ना मागून कुणीतरी हाक मारली. एवढ्या रात्री कोण असेल त्याच्या बरोबर? अगं असेल कुणीतरी आश्रमातलं. हा, बोलणं झालं ना तुझं. अरे पण आता पणबिण काही नाही. तू म्हणालीस, मी तुला फोन लावून दिला. हा, आता जास्त विचार करू नकोस, जाऊन झोप, नाही तर उद्या सकाळी तुला पित्ताचा त्रास होईल. पण तारिणी आई अगं ती सकाळी फोन करेल. हा, जा तू तुझ्या खोलीत जाऊन झोप. चल चल ये, चल झोप, चल. हा चल ये आई. कोणत्या तोंडाने बोलू सुमीशी? मी वचन दिलं होतं तिला, तिच्या तारिणीची काळजी घेईल म्हणून. खूप विश्वासाने तिने तारिणीचा हात माझ्या हातात दिला होता ग. आमचं लग्न जरी खोटं असलं तरी सुमीचा विश्वास खरा होता ना. आई गेल्यानंतर ना, आईसारखी माया केली तिने माझ्यावर. घास भरवलाय तिने मला. तिच्या नातीचा जीव आज माझ्यामुळे. किड्या किड्या सांगतो यार, किड्या काय नाही करू शकलो यार मी. घरच्यांबरोबर खोटं बोलण्याचं ओझं घेऊन जगतच होतो ना. आता हे पण कसा जगू यार मी? तिला काय झालं तर काय उत्तर देऊ मी सुमीला? किड्या शांत हो. सांभाळ स्वतःला. जे काही घडलंय त्याच्यात तुझी काहीच चूक नाही आहे. आत्ता आपण जे सगळे करतोय ते आपलं कर्तव्य आहे. बॉसनेही तेच केलं, कारण ते तिचं कर्तव्य होतं आणि तूही तुझं कर्तव्य पार पाडतोयस. मला माहिती तुला आत्ता काय वाटतंय ते. आपल्या माणसांशी खोटं बोलणं जड असतं हे पण मला माहिती आहे. पण नाईलाज आहे किड्या आपला. त्यात तुझी चूक नाहीये. तू स्वतःला दोष नको देऊस. तूच म्हणालास ना, बॉसला असं रडलेलं नाही आवडणार आहे. तूही नाही आणि कोणीच रडलेलं आवडणार नाही. बी स्ट्रॉंग किड्या. हे युद्ध संपलेलं नाहीये आणि हे युद्ध संपवायला तारिणी परत येणार हा माझा विश्वास. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. कळतंय किड्या? सावर स्वतःला.